एकदम काय विचारतोस त्याला असं? तुझी प्रोसिजर सुरू आहे ना. मग तेच त्याचेच डिटेल्स हवेत मला. म्हणजे डिवोर्स कधी होऊ शकतो, लवकरात लवकर होऊ शकतो का? नानू मामा 6 महिन्यांचा वेटिंग पिरियड असतो. तेवढा वेळ द्यावाच लागेल आपल्याला. कशाला? आता आपल्याला ती आपल्या घरात नकोच आहे ना, मग थांबायचं कशाला? नानू मामा हे आहे ना, हे सगळं कोर्टात ठरतं. हे आपल्यावर वगैरे काही नसतं. घटस्फोट म्हणजे लग्न नाही. पटकन मुहूर्त बघा, सगळं उरकून द्या, नक्षत्र तिथी जुळली की तसं नसतं. ते सगळं कोर्ट ठरवतं आणि कोर्टातनं ते ठरल्यानंतर आपल्याला काय ते करायला लागतं पुढे. मग तू आता काय करायचं ठरवलंयस पुढे? पुढे पैशाबद्दल काय ते मी तुम्हा सगळ्यांना सांगितलेलंच आहे. अरे ते नाही रे, तुझं आणि मोनिकाचं काय ते सांग. ते होईल हळूहळू. आपल्याला एक एक स्टेप पुढे जावं लागेल. अजून थोडे पोहे वाढू? थांब ग, इथे एवढं महत्वाचं बोलणं चाललेलं असताना पोहे कसले विचारतेस त्याला? तुम्ही तर कांदे पोह्यांचा कार्यक्रम करायलाच निघाला होतात मगाशी. म्हणजे नाही ते मी तुला सांगेन नंतर. आधी मला हे डिवोर्सचं प्रकरण जरा हाता वेगळं करू देत. तू काय करणार आहेस? विक्रांत, तू वकिलाकडे जात असशील ना? हो. मग पुढची मीटिंग कधी आहे तुझी? अजून काही ठरलं नाही, पण लवकरच. ठीक आहे, मग मला घेऊन चल वकिलाकडे. मग कशाला? त्या वकिलाला त्याचं काम करू देत ना. तू कशाला त्याचं ऑफिस बंद करायला निघालास? जे याला बोलता येत नाही ना, तेच मी तिथे जाऊन बोलणार आहे. म्हणजे मग पटापट सगळं मार्गी लागेल. नानू मामा, कोर्टाची एक प्रोसिजर असते. तो वेळ आपल्याला द्यावाच लागतो. असं पटापट काहीही होत नाही. तुझ्या ज्यानं काहीही होणार नाहीये पटपट. म्हणूनच म्हणतोय मला घेऊन चल तुझ्या त्या वकिलाकडे. अरे चहा तर घेऊन जा. नाही, नको, निघतो मी. कशाला सकाळी सकाळी त्रास दिलास त्याला? ते सोड रे, मला माहितीये मी काय करतोय ते. तुम्ही तुमच्या पुरतं सांगा. अरे आमचं सगळं व्यवस्थित आहे. आम्हाला नको डिवोर्स. हवाय नाही ना? नको त्यावेळी चेष्टा करू नकोस. मी जे काही करतोय त्याला तुमची मान्यता आहे का नाही? तुमचा होकार आहे का नाही? हा, तू सायलेंटवर ठेवला होता फोन माझा. हॅलो. हा हा, 1 मिनिट आलो मी. हो. मी निघतो, क्लासला उशीर होतो. आणि आता दोन्हीकडून होकार आलाय म्हटल्यावर गोष्टी पुढे कधी जातील हेच विचार चालू असतील ना तुमच्या मनात. इनफॅक्ट तेवढ्यासाठीच तुम्ही बँगलोरवरून इकडे आला असाल. मला माहितीये काकू तुमच्या मनात काय चाललं असेल आता. कदाचित माझा फोन बघितल्यावर तुम्हाला फार ऑड वाटलं असेल, तुम्हाला फार आश्चर्य वाटलं असेल की ही मला कशाला फोन करते. किंवा तुमच्या मनात हेही आलं असेल की मी हिचा फोन उचलू का नको. नाही नाही, तसं काही नाही. माझी अपॉइंटमेंटची डायरी सापडत नाहीये. सर, तुमची पहिली अपॉइंटमेंट घोलकर म्हणून एक पेशंट येणार आहेत त्यांच्या बरोबर आहे. म्हणजे असं मानसी मॅम बोलल्याचं आठवत आहे मला, पण बाकीचे सगळे डिटेल्स हे त्यांच्याच डायरीत आहेत. ठीक आहे, येईलच ते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काल डॉक्टर भालेरावांना फोन करायचा होता, केला का? नाही केला असेल तर ते काय म्हणाले, म्हणजे मला त्याप्रमाणे सगळी तयारी करून ठेवायला. ॲक्च्युली त्यांना फोन मानसी मॅम करणार होत्या. का तुम्ही सगळे तिच्यावर अवलंबून राहता? आणि मला हे कालच का नाही सांगितलंस तू? सॉरी मॅम. सॉरी काय, अशाने एकही काम धड होत नाही. आत्ता काम डाऊन. तू अपसेट नको होस. अरे अपसेट कसं नको हो? विक्रांत, सगळी घडी विस्कटते इथली आपली आणि आपल्याला मानवणार नाही ते. ठीक आहे, तू जा, मी पाहते. मानसी कुठे? येतच असेल आता, काही बोलली नाहीये. पाहिलंस,
मला माहित होतं हे अगदी असंच होणार. म्हटलं होतं ना मी तुला. आत्या, इट्स ओके, टेक इट इझी. ओके, व्हॉट टेक इट इझी? आणि तिचीही धावपळ होत असेल. अरे मग नीट काय तो विचार करायचा ना. आपल्याला घरचं आणि हे इथलं हॉस्पिटलचं जमणार आहे की नाही याचा विचार नको का करायला? विक्रांत, अरे जबाबदारीने वागायला हवं. नाही, माणूस कसा एकदा समजून घेईल, दुसऱ्यांदा समजून घेईल, पण कायम नाही ना कोणी समजून घेणार. अगं पण आत्या, असं सारखं सारखं कुठे घडतंय? यापुढे होणार. लिहून घे. मी सांगते ना, अरे इतकी वर्ष काम करते मी विक्रांत. हे बघ, कित्येक माणसं पाहिलेली आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स पाहिलेले आहेत. काल आपण चांगलं काम केलं म्हणून कुणी जन्मभर तुमचं कौतुक करत नाही ना बसणार. आपली जबाबदारी कळायला हवी. फोन कर तिला. फोन कर आणि विचार कुठे आहेस, म्हणजे येणार आहे की नाही. आणि जर यापुढे असंच होणार असेल तर उद्यापासून आली नाहीस तरी चालेल असं सांग तिला. काय इतक्या वेळ काय म्हणत होती ती? सलील, तू आत्ता मानसीला फोन कर. कशाला? अगं तू मोनिका काय म्हणत होती ते तर सांग. माझं ऐक, ताबडतोब तिला बोलवून घे इथे. हे बघ आई, मी असं एकदम काहीही करणार नाही. तू आधी मला सांग मोनिका काय म्हणत होती. आणि असं तडकाफडकी बोलवून घे म्हणजे काय? तिला काही कामं नाही आहेत का? आणि मला हे असं आवडत नाही, प्लीज. मानसी आवडते ना तुला, मग माझं ऐक, तिला बोलवून घे. रिक्षा, सिटी हॉस्पिटल. एक मिनिट थांबा. हॅलो. हॅलो मानसी. हा सलील, बोल. अगं तू जरा लवकरात लवकर माझ्या घरी येऊ शकशील का? अरे पण आत्ता सलील, मला हॉस्पिटलमध्ये. प्लीज ट्राय कर ना, थोडंसं अर्जंट होतं. प्लीज. प्लीज काय? ते इकडे. मानसी, हा, अगं पोच लवकर इथे, मला जरा अर्जंट बोलायचंय तुझ्याशी. ओके ओके. ओ गॉड, आता काय करू? ऑलरेडी खूप उशीर झालाय मला. भैया, विक्रोली चलना. एक मिनिट हा भैया. विक्रांत, ऐक ना जरा माझं. मानसी, आधी माझं ऐकून घे. ओके, हे बघ, तू ताबडतोब हॉस्पिटलला आहे. तू जिथे असशील तिथून जशी असशील तशी लगेच हॉस्पिटलला आहे. ओके, अरे पण तू आधी इथे पोहोच, मी सांगतो. ओके, लगेच निघ. बाय. नाही, सॉरी डॉक्टर भालेराव. नाही, मी तुम्हाला फोन करायला सांगितला होता पण काही कारणाने तो राहून गेला. हो, नाही, आता माझ्याकडून झालेला उशीर कसा भरून काढायचा हे मी पाहते. हो, भेटू आपण. डॉक्टर भालेरावांना फोन करून एका रिपोर्टचे डिटेल्स द्यायचे होते. त्याच्यावर ते आपल्याला रिव्ह्यू देणार होते आणि तो रिपोर्ट आज आपल्याला तयार हवा होता. मी विसरले नाही आत्या. मी फोन केला होता एकदा, पण फोन बिझी होता. मग पुन्हा फोन करायला विसरलीस? मानसी, मला हे असं अजिबात चालत नाही. मग का झाली अशी चूक? तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणून? नाही, सॉरी आत्या. सॉरी म्हणून काही होणार नाहीये मानसी. बघ, सगळं जग जेव्हा आपल्या विरोधात उभं असतं ना, तेव्हा जो साथ देतो तो खरा, ते खरं प्रेम आहे. तू नको इतका विचार करूस, आधीच खूप उशीर झालाय आणि मी तुला असं विचार करत रडताना नाही पाहू शकत मानसी.